नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राऊंड्स इन्फोटेनमेंटमध्ये स्वागत करतो. पुण्यात 2 वर्षांपूर्वी थाटामाटात एक लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला दोन्हीकडची मंडळी जमली होती. यातील मुलगा आहे 28 वर्षाचा आणि मुलगी आहे 34 वर्षाची. मुलगी मुलापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. विवाह संपन्न झाला, मुलगा मुलगी नांदू लागले, पण लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं पितळ उघडं पडलं. नवरा समलैंगिक असल्याचे लक्षात आल्याने पत्नीला धक्का बसला. ऑब्व्हियसली तिला ह्या सगळ्या गोष्टी आधी सांगण्यात आल्या नव्हत्या आणि म्हणूनच फसवणुकीने आपले लग्न करण्यात आले आहे ही गोष्ट लगेचच तिच्या लक्षात आली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, जगासमोर लग्न झालं होतं आणि अशा वेळेस लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, हे सगळे विचार तिच्या मनात येऊ लागले. फसवणूक करून लग्न केल्याची तिने सासू सासऱ्यांकडे विचारणा केली, पण त्यानंतर सासू सासऱ्यांकडनं तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. माहेरून तू अजून पैसे घेऊन ये किंवा आम्हाला एक 4 व्हीलर कार हवी आहे तर तू काही पण कर आणि ती आमच्यासाठी घेऊन ये, अशा मागण्या सासू सासऱ्यांच्या सुरू झाल्या. दिवसेंदिवस ह्या मागण्या वाढत गेल्या आणि काही दिवसांनी हे सगळंच सहन करण्याच्या पलीकडे जाऊ लागलं. मग या महिलेनी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांविरोधात तिने तक्रार नोंदवली. स्वतःचा मुलगा गे आहे हे माहीत असून सुद्धा ऑब्व्हियसली हे त्यांनी तिला सांगितलंच नव्हतं आणि फसवणुकीने तिचं लग्न त्या मुलाबरोबर त्यांनी लावलं अशी तक्रार तिने पोलीस स्टेशनात नोंदवली. पोलिसांनी त्या नवऱ्या आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या त्यांचा तपास सुरू आहे. कसं आहे मित्रांनो, लग्नाआधी एस्पेशली अरेंज मॅरेजमध्ये सगळ्या गोष्टी कळतातच असं नाही, पण जर लग्न झाल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की जे काय चाललंय ते चुकीचं आहे तर त्यावर लगेचच ऍक्शन घेणे मात्र गरजेचं आहे. तुमच्या ओळखीचं अशी एखादी मुलगी किंवा मुलगा असेल की जे स्वतःसाठी जोडीदार शोधतायत तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आणि त्यांना चहूबाजूने विचार करण्याचा सल्ला द्या. अशीही जर एखादी व्यक्ती तुमच्या ओळखीत असेल की ज्यांचं लग्न झालं आहे पण त्यांनाही अशा काही त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लगेचच ऍक्शन घेण्यासाठी त्यांना मोटिवेट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. जय हिंद, जय भारत.